श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपण मेला बघूया. इथं मुंबईमध्ये संध्याकाळच्या वेळेस म्हणजे खरंच अशी मुंबई जगमग जगमग करायला लागते, तर खूप भारी वाटतं. तर आम्ही इथं मेला बघण्यासाठी आलेलो होतो. ते राटपळणे आहेत, ते खूप छान असे फिरत होते. बसण्याची तर इच्छा होती, पण त्याची भीती मला खूप वाटते. म्हणून मी ते फिरायलेले पाहूनच माझे डोळे फिरत होते, म्हणून मी कुठल्याच ह्याच्यामध्ये बसले नाही. आणि ही छोटीला बस म्हणलं तर ती पण नको बोलली की मम्मी मला कशातच बसायचं नाही, कारण तिला पण भीती वाटते, ती पण बसत नाही. मग मेल्यामध्ये सर्व मेला असा फिरून पाहिला अगोदर सगळं काय आहे काय नाही ते घेण्यापेक्षा आम्हाला फिरण्यातच जास्त मजा असते. तर यायचं नव्हतं, पण ही मुलीची इच्छा होती की मेला फिरून यायचं. मग मुलं चला जाऊ दे, काय जातीन ती जाते, चला फिरून तर येऊया, जे काय घ्यायचं आहे ती घेऊ दे तिला. तर मग ती आली इथे, पण तिने इथे एवढा पूर्ण मेला फिरली, पण तिनं काहीच घेतलं नाही. मग शेवटी एखादी वस्तू घेतली, पण सुरुवातीला काहीच घेतच नव्हती, नकोच बोलायची, हे नको ते नको ते नको. तर मी तरी थोडंसं ओरडत होते, मग तुला यायचं कशाला, काही घ्यायचंच नाही तर मग इथं यायचं कशाला ना. तर मग आम्ही इथं मंचुरियन बघितलं, पण त्याला जराही टेस्ट नव्हती, कारण आम्ही टेस्ट करून बघितलं आणि ते सुद्धा 80 रुपयाला होतं. सगळ्या खाण्याच्या स्टॉलमध्ये खूप महाग महाग अशा वस्तू होत्या, खायचे आयटम खूपच महाग होते. मग आम्ही इथे काहीच घेतलेलं नाही, कारण मी जेवण बनवून गेलेले होते, आम्हाला भूक लागलेली होती आणि असं काही खाल्ल्यावर मग भूक मोड होते. पाणी पिऊन शिनी मग घरचं पण जेवण वेस्ट जातं आणि आपली भूक पण जात नाही. तर मग आम्ही इथे काहीच हे घेतलेलं नाही. मग येत्या वेळेस फक्त ते वडापाव 2-3 घेतले आणि तेवढेच घेऊन शिनी आम्ही घरी आलोत. तर इथं प्रत्येक गोष्टीची एवढी किंमत लावलेली होती की हद्दीच्या बाहेर. 100, 200, 250 आणि ते बाहेर अगदी 20 रुपयाला मंचुरियनची प्लेट भेटते, तर इथे 80 रुपयाला होती. म्हणजे फक्त लुटायचंच काम करतात हे लोक. तर आणि टेस्ट पण नसते. तर मग तिथून आम्ही इथे कानातली किंवा असे ज्वेलरीच्या ह्या स्टॉलवर आलोत. तर इथं बऱ्याचशा गोष्टी 10 रुपयाला फक्त लागलेल्या होत्या. 10-10 रुपये म्हणल्यावर मग म्हणलं काय घ्या लुटून शिनी. मग आपण मी कानातलं घेतलं. माझ्याकडे भरपूर कानातले आहेत, पण तरी पण आपल्यांना मोह आवडत नाही ना, स्त्रियांना काही ना काही घ्यावंच वाटतं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यावर मी 2-3 गोष्टी घेतल्या, छोट्या छोट्या 10-10 वाल्या. आणि मग इथून आम्ही पुढं आलोत. मग इथं हे पूजाचं काही जे सामान मिळतं ना, इथे आलोत. तर इथे सुद्धा स्वामी समर्थांचे दर्शन झाले बघा. इथे सुद्धा श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात बोलले आणि दर्शन करून पुढं निघाले. मी तर घेतलं काहीच नाही, पण फक्त स्वामींकडे 2 सेकंद बघत राहिले, कारण जिथे स्वामी तिथंच माझं मन. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, स्वामी भक्तांना स्वामी म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहेत. तर मी इथे सगळ्या गोष्टी पाहिल्या, विचारपूस केली, तर माझ्याकडं सर्व गोष्टी आहेत. आता गुरुवार आहेत, तर गुरुवारचा देवीचा मुखवटा वगैरे मी सगळं काही पहिलंच आणलेलं आहे, त्याच्यामुळे मी काहीच घेतलेलं नाही. मग आता बाहेर निघायची वेळ आली मार्केटच्या मेल्याच्या. तर मग इथेही असे डॉल लावून शिनी तिथं दारासमोर उभे होते ते मेल्याच्या. तर मग रोहिणीनं तिथं ते पाहिले ते डॉल आणि तिची इच्छा झाली, तर तिथं ते थांबली. मग तिचे पप्पा बोलले तुला घ्यायची का हे डॉल. तर मी ओरडले की नको, म्हणलं काय करायचं आहे ना, कारण हे असे ते किचन जे असतात ना, तिच्या बॅगीला 7 ते 8 लावलेले आहेत. आणि परी आता एवढी मोठी भाऊली बॅगीला लावा